जय शिवराय लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. तुम्ही ऐकत आहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीनतम अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आता जानेवारी हप्ता जवळच आलेला आहे. ही योजना जून 2024मध्ये सुरू झालेली असून दरमहा 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 1800 रुपयांची मदत लाडक्या बहिणींना मिळते. पण जानेवारी 2026मध्ये काय नवीन आहे, चला जाणून घेऊया. प्रथम, डिसेंबरचा हप्ता मकर संक्रांतीला 3000 रुपये येतील अशी सोशल मीडियावर अफवा होत्या. पण निवडणूक आयोगाने आता हिरवा कंदील दिला आहे. मुंबईत मोठा निर्णय घेतला गेला आणि पैसे लवकरच तुमच्या खात्यात येतील. दुसरे, जानेवारीचा हप्ता उशिरा येण्याचे कारण निवडणुका आहेत. जिल्हा परिषद मतदान 5 फेब्रुवारीला आहे, त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळण्याची शक्यता आहे. तिसरे कारण असे आहे की eKYC बाबत गुड न्यूज. 31 डिसेंबरची मुदत संपली तरी चुकीची माहिती भरलेल्या बहिणींना अंगणवाडी सेविकांमार्फत घरी जाऊन तपासणी आणि सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आता महिलांसाठी ही संधी 181 वर कॉल करून देखील मिळणार आहे. जर तुमची काही eKYC बद्दलची हप्त्याबद्दलची तक्रार असली तरी शासनाने 181 हा डायल नंबर कॉल करून तुम्ही याच्यावर तक्रार नोंदवू शकता. ते सरकार त्या तुमच्या तक्रारीचे निवारण करेल. लाखो महिलांना पुन्हा लाभ मिळू शकतो. सोशल मीडियावर अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत वेबसाईट ladkibahin.maharashtra.government.in वर eKYC स्टेटस तपासा. हेल्पलाईन नंबर तर 181 वर संपर्क साधा. आधार लिंकिंग आणि कागदपत्रे अपडेट ठेवा. तर तुम्हाला लवकरच जानेवारीचा हप्ता 1500 रुपये, तसेच ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते राहिलेले आहेत त्यांना देखील असे तिन्ही हप्ते मिळून 4500 रुपये निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. मग लाडक्या बहिणींनो, थोडा आधार धरा. सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा होईल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.